हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. बघा दाजी काय करताय. काय नाही बसलोय निवांत. माझं दाजी नाही तुमचं दाजी आहे तर. मला बसलोय गार लागते. लोक भावा बहिणीनं जेवाय आली इथं. जेवते आता. अंड्याची चटणी अपूर्वाला करायला लावली होती. ती घेऊन आणि भाजी मस्त पैकी तांबड्या पानाची भाजी आहे. चला जेवायला सगळ्यांनी. झालं का सगळ्यांचं जेवण. काही जेवण बसले ती. मी बी सकाळी खाल्लं होतं शिळं पाक. पण आज मटणच खायचं चाललं होतं डोक्यात. मास मटण काहीतरी म्हणलं आणावं. पण इथं उपलब्ध नाही. तालुक्याला जावं लागलं. किती आणली भाजी. उलशीतच आणायची तर. हो का भाजी ही आहे तांबड्या पानाची भाजी. सगळ्यांनी खायला या मस्त पैकी. एक नंबर. कसं आहे भाज्या खाल्ल्यावर रगात कणा वाढल. बस हा तर बसा. जेवण केलं मी. भाजी केली होती ती खाल्ली. आता झालं 2 दिवस झालं काय म्हणालोय मी. गेलो होतो परत गेलो होतो. पण काय बघा ना बहिण परवडानाच काम. डोंगर पुकरून उंदीर निघतोय तिथं. हाजरीची जर लिस्ट जर तुम्ही बघितली महिन्याचा पगार जर बघितला तर हापकातान म्हणते त्यांच्या आईला. मग ही पुन्हा मार्केटला जाऊन जर जर एवढी हाजरी पडत नाही म्हणलं तर मग काय करायचं. लोक असं चुरून मरून खायचं म्हणजे जीवाला बरं वाटतं. हो का. आता माझ्या खाण्याची वाटती काय आणला. बायसारखं खा म्हणतात. पण मी बायसारखं नाही खात. नाजूक बिजली. 400 आणि 500 रुपये हजेरी म्हणल्यावर मग आपल्याला इथं नाही का. इथं 600 रुपये हजेरी. कामाला जायचं म्हणलं इकडे तिकडे कुठेतरी. आणि शिवाय आपल्या लेकरं बाळात रोजची रोज आपलं घरी. आणि तिथं पुण्याला म्हणजे कसं आहे आराम बी नाही. रात्रीचं 2-2, 3-3 वाजेपर्यंत काम चालतंय अवघी ती. आणि परत 5:30 उठायचं. चला काला खाया. चालू तर डायरेक्ट 3 वाजेपर्यंत चालू. दुपारच्या 3 वाजेपर्यंत चालू. आणि मग दुपारच्या 3 पुढे जरा आराम करायचा. आणि काय झोप येते होई तेव्हा. परत संध्याकाळी 9:30 वाजता चालू. डबल ड्युटी ना. बरं डबल ड्युटी असा ना का त्रास असा ना का. पण तेवढं हाजरी पडली पाहिजे ना. दाजी गेला होता. चला म्हणलं कसं आहे आपलं चांगलं आपल्याला पगार पडन. जरी बाहेर राहून काम असलं तर आपल्याला परवडन. ह्या दृष्टिकोनातून मला तुमच्या पुनमताईला म्हणायची सगळेजण नका दाजी लावू बाहेर कामाला. काम कसं आहे कसं नाही जुळणार नाही दाजीला. कामाचं नाही काय हो. काम किती बी असू द्या. पण पैसा पाहिजे ना. तेवढं कष्ट केलं तेवढं फळ तर पाहिजे का नकोच. नुसतं राहून काय उपयोगी आहे. मग पगाराची लिस्ट हातात घेतली. पगार बघितला आता एवढंच पगार. मन नाराज झालं दाजीचं. म्हणलं काय उपयोग नाही. आपलं गावाकडंच बरं आहे म्हणलं आपलं इकडं. त्याच्यामुळं काल परवा दिवशी आलो रात्री. काल बी दुपारी जेवण केलं आणि झोपलो तर आराम केला 2 दिवस. आज बघ आता कुठंतरी लिंक लावावं लागेल ना कामाची. घरी बसून काय करता. इकडं नाही इकडं तिकडं नाही तिकडं कुठंतरी. आता दाजीची कसं ओळख झाली इकडं तिकडं. त्याच्यामुळं काम लागणच दाजीला असं काय नाही. पण काय एकदा लिंक बिघडली की लिंक लागूच तर लय मग जीवाला त्रास होतो. लागन कुठं काय ना. लिंक चाललंय बघायचं काम. लावायचं लिंक काम चालू आहे. चटणी आली. आणि त्याच्यात पुण्याला जाऊन तर माझी तब्येतच बिघडली. थंडी ताप खोकला सर्दी. आता तरी बरं आहे. पण मागच्या वेळेस आपण आलो होतो त्यावेळेस तुम्हाला दाखवलं खोकला सर्दी ताप
लय होता कांद्याची आपल्याला. चटणी खायला या. बायकोचा दवाखाना चालू आहे, ट्रीटमेंट चालू आहे, त्याच्यामुळे बायकोला लागते सारखीच भूक. आता तरी बरं आहे म्हणायचं, बोला येतोय जरा. बोला येतंय जरा, नाही तर मग अवघडच. बोलायला लागलं की दम छटायचा. आणि त्याच्यात मग आपण बाहेर राहायचो तिकडं, काय जास्त कमी जर काय आपण इथं जवळ नाही की लगेच यावा, 10-15 मिनटं अर्ध्या तासाचा रोड नाही, तर जवळजवळ 4 तास लागत यायला. पुण्याहून इथं यायचं म्हणलं ना 3.5-4 तास लागत आहेत. ट्रॅफिकमध्येच 1-1.5 तास जातो तिथं, ट्रॅफिकच्या बाहेर निघायचं म्हणल्यानंतर. आणि ते पुण्यामध्ये लय अवघड खेळ आहे, मुंगीवानी माणूस आहे तिथं. कधीच भावानं बहिणं पुण्याला गेलो होतं, राहिलो मी पुण्याला बरं का, पण त्याची कधी लग्नाच्या आधी. आता झालं त्याला 17-18 वर्षे. 17-18 वर्षे ओल्डून गेले तेव्हा दाजी पुण्याला गेलेला आहे. आपल्याला पुण्याचं काही माहिती नव्हतं, काहीच नाही, तरी बी दाजी ते जाताना एस टीने गेला, दडा करून गेला, डायरेक्ट जागेवर पोच झालो. येताना बी एस टीनेच आलो, दडा करून आलो. माहिती नसलं तरी आपल्यापाशी काय कवाय ना, पण शिक्षण आहे दाजीचं जरा, म्हणजे कसं आहे, शिकलेला माणूस व्हायला नाही जात. अनपड गावावर म्हणजे जे शिकलेला माणूस नाही ना, त्याला नाही समजू शकत बरं का इकडं तिकडं जायचं. पण आपल्याला लिहिता वाचता येतंय थोडंफार का व्हायना, त्याच्यामुळं आपण पुण्याहून इथं आलो. सध्याच्याला थंडी गारठ्या गोठ्याचं लई दिवस झालेत म्हणून. बाहेर आहे पुणे. काय का असा ना, पण ती समजलं पाहिजे. सिटीत घुसायचं म्हणजे कुठं जायचं, काय करायचं, रस्ता माहिती नसतं. रिक्षावाल्याने बरोबर सोडलं पाहिजे, नाही तर आता आजकालच्या काळात म्हणजे असं आहे की लुबाडणारे लई. लुबाडणारे थोडेच का, आता एका जणाने मागं मला लुबाडलं 100 रुपयाला. 20 रुपये तिकीट आहे. गोलटेकडी आपलं स्वारगेटवरून गोलटेकडी मार्केट आहे ना आपलं, कांदा मार्केट, तिथं जायला 20 रुपयेच घेतात. तर एका रिक्षावाल्याने माझ्याकडून 100 रुपये घेतले, 120 रुपये म्हणला, डायरेक्ट 100 रुपये त्याला काढायचे. आता आपल्याला नाही माहिती म्हणलं, आता चला जाऊन द्या, काय आपल्याला माहिती नसल्यामुळे दिले त्याला काढून 20 रुपये, 120 रुपये. शिवण्या मग असं लोबडा लोबडी धंदा करतात लोक. बादली भरून पाणी आण ग. अंड्याची चटणी, भाजी. आता त्याच्यात 2 बिझनेस टाकल्यात, मिरची कांडप टाकले, गिरण टाकली. आता लिंक लागता त्याला टाईम लागेल, त्याच्यामुळं तोपर्यंत म्हणलं आपण बाहेर काम तर केलंच पाहिजे ना. ज्या वेळेस आपली या ठिकाणी लिंक लागेल घरची, त्यावेळेस आपल्याला काय बाहेर कामाला जायची काय गरज नाही, आवश्यकता नाही, काहीच नाही. पण तोपर्यंत बाहेर काम करावं लागेल दाजीला. म्हणून चला म्हणलं 2 पैसे काय नुकसान करायचे, घरी बसून काय होणार आपलं, म्हणून गेलो दाजी कामाला. बघून तर आलो, अनुभवून तर घेऊन आलो पुण्याचा काय असतंय काय नाही, बाहेरचं पुण्याचं मार्केट काय आहे त्याचा अनुभव तर घेऊन दाजी तर आलाय 100%. आता बघा, आता दुसऱ्या मार्केटला जाणार दाजी. आता नगर मार्केट, नगर मार्केटला जाणार दाजी. लिंक लावली तशी कामाची, कॉन्टॅक्ट झालं की चाललं दाजी 2 दिवसात. 2 दिवस आहे अजून दाजी घरी, तोपर्यंत आपलं मिरची कांड बसून घेतो. जी काय घरची काम असते आणि हे असते आणि सगळं ती काय आपलं उरकून घेऊ आणि आपलं निघू. अहिल्यानगर, आता पहिलं अहमदनगर नाव होतं, आता बदललंय नाव, अहिल्यानगर झालेलं आहे तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव. त्याच्यामुळं तिकडं जाणार आहे. आता मसलाही प्रयत्न करतोय, म्हणतोय व्हिडिओ काढीन, पण ती आता पुण्याला कसं होतं, राहून होतं ना तिथं, दिवसभर रात्रंदिवस काम म्हणल्यावर का व्हिडिओ काढायला टाईम नको का भावानं बहिणी? हां, त्याला वेळ पाहिजे, टायमिंग पाहिजे काढायला, तेव्हा मग सगळ्या गोष्टी. पहिलं दाजी आपला इथं कामाला गावात जाऊन काढायचा व्हिडिओ, आपला इकडे तिकडे जाऊन कामावर जायचो, इकडे तिकडे कुठे बी काढायचं. पण ती काय दाजीचं आता सध्याच्याला म्हणजे जमानाच दाजीला. जेवले बा 10 महिने गटा गटा. अजून निमार्द जेवण तसंच आहे. हां, अजून जेवण व्हायचंय पूर्ण. बस बस
त्याकडे थोडं थोडं खाल्लं. उद्या अजून खायचं. हा? परत भूक लागली अजून खायचं. पोरीला घेऊन जायचं. मला तर रातभर झोप आहे ना, ही सगळं दुखत आहे मरणाचं. ठणकत आहे बा हात पाय ती. बघा कसा ना मी कट्टा झाला बसायला आपलं जेवण खावण मजात. आता बेताचं व्हिडिओ काय दिसायला टाकन नाही येतं तुम्हाला उन्हाळ्यात. बेताचं व्हिडिओ टाकायला टाकत नाही. आता बरंच भाऊ बहीण म्हणतात बेताचं व्हिडिओ टाकत जा पुन्हा काय बेताचं. अहो मला जेवाय बसल्यावर कवा खाईन असं होतंय. आताडीच वाढते ती माय. जेवण डिस्टर्ब होत. मोबाईल धरावा का जेवत बसावा. आता जरा जेवणाची लई गरज आहे मला. गाडी पार सर्व्हिसिंग हो काय ते रिझर्व लागून गाडी पार सर्व्हिसिंगला आली. इतकी बेकारी झाली गाडी. इंजिन कामच कराय आलं या. आता दाजीने कशी गाडी नीट केली, इंजिन काम करून घेतलं तेव्हा व्यवस्थित चालायला लागली. तसं झालंय काम. असं का पाणी लागतंय मला. काय लागतं? पोट चाललंय वाढत आणि हातपाय चालल्यात वाढत. खूप शहरात गेल्यावानी डोकं झालंय मोठं भगुल्यावानी. कसं काय करायचं. डिरी लागली वाढाय. वाढाय दाजीचं नाही भाऊ, दाजीचं आहे तर आपल्यावानी होतंय नुसतं. आता खाल्लंय ना परत असं वाटत काय खावा. आता मस्त तोंडाला चव नसते म्हणून अंड्याची चटणी. ती अंड्याची चटणीच खाऊ वाटत नाही मला. ती झाली नाही टेस्ट बाज. मला तर 1-1.5 भाकर चुरून खाल्ली असते. आता मटण खाऊ वाटायला लागली. जातो 2-4 वाजता जातो. आता नाही परवा दिवशी डायरेक्ट मंगळवारी नाही तर बुधवारी. आठवड्यातून 2-3 वेळा मटण आणायचं. मास अंडी मटण सुकाड बोंबील अजून काय काय जी शरीराला आवश्यक आहे ती. असलं दुधाचं माझं जरा वाकडे बर का. एकदा दोनदा पिल्या ती सगळं पिशव्या भरून आणून ठेवा म्हणजे आपलं लागल तसं खात जाईल. भली मग दरवाज्यात बसायची का नाही मी अशी का होईना विचारच नाही करायचा. हा यो काय आता जरा घडीभरच्यान लागल भूक. काल झोपली जरा घडीभर आराम केला. गोळ्या औषधं खाल्ल्यावर जेवण केलं. गोळ्या औषधं खाल्ली. जरा गुंगी लागायला लागली. गुंगी लागल्यावर झोपली आणि झोपीतच आताडी वाढायला लागली. हे म्हणलं आता झोपीत तटकुनी उठली जाग्यावरच म्हणलं बसली ना आणा भाकरी जाग्यावर बसून परत म्हणलं लाका झोपीत उठून डायरेक्ट खाणं म्हणजे चुकीचं आहे. मग बाहेर आली आणि म्हणलं बाहेर घेऊन ये भाकर. तर तरी मला अपूर्वा म्हणल्या झोपीत उठून डायरेक्ट चालू. म्हणलं आण बाया इकडं पोटात लागलंय कस तरी व्हायला. आताड वडायला लागलं ना. आताडी वडतोय डायरेक्ट. आताड असा पिळा टाकून वाढल्यावानी होतंय आताड. आणि पहिलं ज्यावेळेस गोळ्या ही औषधं नव्हती ना दिवसभर त्या कामाच्या नादात जेवतच नव्हती. त्यानेच लई कमजोर झाली. सगळं होतं ती बी रक्त कमी झालं ना. विटॅमिन B12 इंजेक्शन चालू आहेत भावा बहिणींनो. गोळ्या औषधं चालू आहेत. आता सकाळी खाल्लाय गोळ्या औषध. आता डायरेक्ट संध्याकाळी हे गोळ्या औषध. आता नाही. आता उद्याच्याला हाय इंजेक्शन. काल घेतलंय एक. आता जरा लेट झालं 2 दिवस. काल घेतलेलं गुरुवारचं होतं ना. उद्या सक्रातीचा बाजार आहे. इंजेक्शन घेऊन येऊ सकाळचं मग जा. कोण मी नाही बाय बाजारला यायची.
तो बाजार आणि तुमचं तुम्ही बघा. हे मला नाही बाजारला फिजारला, जेव्हा मी धंदकीत होईन तेव्हा हिंडीन. आता आरामाची गरज आहे जरा शरीराला. झोप ना मग जाऊन, झोपायचं जाऊन मग. नुसता आराम करायचा धरलाय भावा बहिणींनो. जम्पर काय होईल ते 4-2 शिवायचं ना आपला आराम करायचा बस. लय लोड नाही घ्यायचा. तरी पेंग येतोय मला त्याच्यावरच, मशनी बसलं की तरी शिवती बळच. काय करणार, न इलाज. होय चला मग झालं जेवण आता बायकोचं. आता आराम करणार आहे बायको. दाजी बी जरा गडीवर आराम करतो आता.